आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना नांग्या मारणाऱ्या भ्रष्टाचाराचा खेकडा कोण असा प्रश्न उपस्थित केलाय। पुणे पालिकेतील निलंबित अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट केलंय। निलंबित अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी आरोग्य मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत। या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवून डॉक्टर भगवान पवार यांनी निलंबनाचे आदेश रद्द करण्याची विनंती केली। महापालिकेच्या निलंबित अधिकाऱ्यानं लिहिलेल्या पत्रामुळे राजकारण चांगलंच तापलंय। निलंबित अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी आरोग्य मंत्र्यांवर दबाव आणल्याचा आरोप केलाय। नियमबाह्य टेंडर आणि नियमबाह्य खरेदीत मदत केली नाही म्हणून निलंबनाची कारवाई करण्याचा आरोप डॉक्टर भगवान पवार यांनी केलाय। यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून प्रामाणिक अधिकाऱ्यावर कारवाई, शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप असा टोला लगावलाय। आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारलाय। अधिकाऱ्यांना नांग्या मारणाऱ्या भ्रष्टाचाराचा खेकडा कोण? आरोग्य विभागात रुग्णवाहिका खरेदीमध्ये 6,500 कोटींची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली आहे। नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजेच आरोग्य मंत्री आहे का? आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजून किती दिवस पाठीशी घालणार असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। डॉक्टर भगवान पवार यांच्या पत्राच्या आडून विरोधकांनी सरकारवर आरोपांची सरबत्ती केली। त्यामुळे अधिकाऱ्यांनी विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर दिलं ते आपण पाहूयात। निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी तुम्हाला पत्र लिहिलेलं आहे। त्यांच्या निलंबनाविषयी त्यांनी आरोग्य मंत्र्यांवरती काही गंभीर आरोप केलेले, तुम्ही दखल घेतली आहे का त्या पत्राची? ते पाहता आता निवडणुकांमध्ये पत्र आलं असेल, मी पाहतो आणि त्या पुढची कारवाई करतो। 30 वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहायची वेळ आली आहे। ही घटना राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठल्याची साक्ष देते असा आरोप विरोधकांनी केलाय। एकंदरीतच डॉक्टर भगवान पवार यांच्या पत्राचे पडसाद उमटत राहणार असल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।